सिन्नर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा त्वरित सुधारित करावी अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा सामना करावा लागला। वारंवार निवेदने देऊन तक्रार करूनही सिन्नर नगरपालिका प्रशासन अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सिन्नर नगरपालिका प्रशासनास स्मरणपत्र देण्यास गेले असता भव्य दिव्य अशा कार्यालयात कोणी अधिकारी लोकप्रतिनिधी दृष्टीस पडले नाही। जेवणाची वेळ 2 ते 3 असूनही 12:30-1 वाजेच्या सुमारास संपूर्ण कार्यालयात फक्त रिकाम्या खुर्च्या दिसल्याने नागरिकांनी आपले गाऱ्हाणे मांडावे कुणाकडे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। संपूर्ण कार्यालय केवळ रिकाम्या खुर्च्यांनी भरलेले होते। जनतेची समस्या सोडवण्यासाठी थेट जनतेतून निवडून गेलेल्या नगराध्यक्षांनाही जनतेचे काही घेणे देणे नव्हते। त्यांच्या खुर्च्याही रिकाम्या होत्या। मुख्याधिकारी जर नगरपालिकेत दिसले तर जनतेचे भाग्य समजावा, उपनगराध्यक्ष तर सोडा, साधे विविध विभागातील कर्मचारी देखील नगरपालिकेस रामभरोसे सोडून पसार झालेले दिसले। जनतेच्या करातून ज्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण होते अशा मुजोर कर्मचाऱ्यांना जनतेच्या कामाचा विसर पडल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केलाय। यावेळी तालुका अध्यक्ष विलास सांगळे, निखिल लांबगे, शरद घुगे, धनंजय बोडके, एकनाथ शिंदे, प्रदीप लोणारे, श्रीकांत पवार, शिवाजी शिंदे, सागर बेंडके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। आम्ही इथं मुख्याधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी आलो आहोत, परंतु तुम्ही बघताय हा संपूर्ण जे ऑफिस आहे त्यांचं जे कार्यालय आहे मुख्याधिकारी साहेबांचं तिथे कोणीही उपस्थित नाही। जे दुर्वास साहेब होते त्यांचं काय आहे, कोणती रजा आहे, कशाची रजा आहे हे कोणालाही माहिती नाही। त्यांचा जो ऍडिशनल चार्ज आहे तो निर्मला गायकवाड मॅडम म्हणून यांच्याकडे दिलेला आहे, तो 24/12 पासून दिलेला आहे। मी सातत्याने 2 महिने झाले पाठपुरावा करण्यासाठी मी काही निवेदन दिले होते, मनसेच्या वतीने आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं होतं, परंतु कोणतीही त्या निवेदनावर कारवाई झालेली नाही। निवेदन दिलं होतं हे रस्त्यांचं, नंतर मी आलो पण होतो, बहुतेक तुम्ही मेडिकल रजेवर होते, मी बोललो तर सर मी 14/11 रोजी रस्त्याच्या संदर्भात निवेदन दिलं होतं। मी मनसे शहर अध्यक्ष आहे, तर ते स्मरण कदाचित मुख्याधिकाऱ्यांना नसावं, विस्मरण झालेलं हो, कदाचित विस्मरण झालेलं असावं किंवा त्याच्यावर तुमची बैठकही झाली असेल। सर मला आज तुमच्याकडून एक आश्वासन पाहिजे, आपण लाईव्ह आश्वासन देणारे कोणी नाही, ऑफिसर आहे, ठीक आहे ना, आश्वासन तुम्ही देऊ नका, पण एक तुम्ही जनतेच्या वतीने मी आलेलो आहे, मी कोणत्याही पक्षाच्या वतीने सर माझं म्हणणं काय एवढं फक्त ऐका 2 मिनिटं, जनतेच्या वतीने मी आलोय। आज तुम्ही माझ्या बरोबर येऊ शकाल, आता माझ्या बरोबर चाला, जे नवीन रस्ते झालेले वार्डातले ते मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यात तुमची अधिकारी तपासाला असतील किंवा नसतील, तेव्हा ठेकेदार जेव्हा काम करत होते तेव्हा मला माहिती नाही, ड्रोनद्वारे ते चाललं होतं, आमदार आलेत, नगरसेवक आलेत, ते फोटो सेशन वगैरे ते सगळं आम्ही पाहिलं। मग जर स्वतः माझी आमदार किंवा नगरसेवक किंवा स्वतः जे नगराध्यक्ष आहे ते जर होते तरी सुद्धा एवढं निकृष्ट दर्जाचं काम का झालेलं आहे? टाइम 1:15 वाजले, 1 वाजेपासून आम्ही इथे सगळ्या खुर्च्या रिकामे, सगळे टेबल म्हणजे काम आहे का नाही, कोणी काम करते का नाही? गव्हर्नमेंट एवढा खर्च करतो, एवढा पगार देतो, आज नगरपालिकेमध्ये असं वाटत इथं कुणी गेलं तर काय अशी परिस्थिती होऊ राहिली का? सगळं शांत आणि अधिकारी आम्ही टेबल खाली 2 वाजता राहते, जेवणाची सुट्टी आहे काहीतरी, हे पण नाही ते पण नाही, म्हणजे पुढे नगरपालिकेमध्ये आज 10-20 लोक सुद्धा सर्व्हिसला नाही, 10 ते 12 लोक मोजून जर हे केलं पुढे ह्याच्यामध्ये, आणि स्टॉक तर माझ्यामध्ये 100-150 लोकांचा असेल, येता पाणपट्टी घरपट्टी भरायची नाही येते, अधिकारीच नाही। सिन्नर नगरपालिका गेल्या जवळजवळ म्हणजे कामकाज चालू आहे, पण या ठिकाणी पुढे अधिकारी किंवा शिवसाहेब 1-2 महिने रजेवर जाणं, उपनगराध्यक्ष किंवा नगराध्यक्ष ते पण नसणं खूप अवघड समस्या आहे। कारण ज्या जनतेने बहुमताने मतदानाचं दान करून नगरसेवक नगराध्यक्ष निवडून दिले, त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेले आहे, परंतु ज्या नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष हजर नसतील तर त्या जनतेची दाद पुढं मागायची। आता आम्हाला एक महिला भेटली, घरपट्टी नळपट्टी भरायची होती, परंतु तिथं
एकही अधिकारी नाही, म्हणजे अशी जनतेची कुचंबना होती. आणि त्या जनतेला ही नगरपालिका एवढी मोठी अस्तव्यस्त बांधलेली आहे. आणि कुणी नगरपालिकेमध्ये पट्टी घेऊन आला 2 मिनिटात भरता आली पाहिजे, किंवा कुठल्या काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे, तर इथं अधिकारी नाही आणि हे पण नाही, नगर अध्यक्ष नाही उपलब्ध. आणि जनतेने तक्रार कोणाकडे करायची, म्हणजे काय म्हणतात ना, बुक्कीचा मार, अशी परिस्थिती जनतेची झालेली आहे. निवडून देऊन एवढं मतदानाचं दान करून जर जनतेचं काम होत नसेल तर सिन्नर नगरपालिका दुर्दैवी म्हणावं लागेल. त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे नगरपालिका सिन्नर या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. हे निवेदन आम्ही गेल्या 24/11/2019 रोजी 14/11/2019 रोजी दिलेलं होतं. या सिन्नर शहराचे जे प्रमुख रस्ते जे आता नगरसेवक आहे त्यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियाला टाकले होते का पूर्वीचे रस्ते कसे आणि आताचे रस्ते कसे. तर आम्ही त्यावेळेस त्यांना बोललो होतो का एक 6 महिने जाऊ द्या, आम्हाला पावसाळा कसा जातोय आणि रस्ते किती टिकाऊ स्वरूपाचे तुम्ही बांधले असेल यांचं कामाचा दर्जा आम्हाला बघायचा आहे. आणि आता ते बघितले तर खरोखरच जनतेचा जो हा पैसा आहे तो वाया गेल्यासारखा आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करतो. प्रथमतः जे रस्ते बांधायला पाहिजेत, जे अप्रतिम रस्ते बांधले पाहिजेत, ते कमीत कमी 5 वर्ष ते रस्ते टिकले पाहिजेत, अशा प्रतीचे रस्ते बांधले पाहिजेत. आणि या ठिकाणी शहराच्या वतीनं आम्ही वेळोवेळी या नगरपालिकेत ज्या समस्या असतात त्या मांडत असतो. मित्रांनो, खरं जर बघितलं 22 कोटी रुपये या सिन्नर शहराचे रस्ते एकदम चकाचक होणे गरजेचे होते. परंतु हे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असं या ठिकाणी मनसे आरोप करीत आहे. आणि जर हे रस्ते आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो तर ह्या रस्त्यांची कामाची चौकशी झाली पाहिजे. आणि जे दोषी अधिकारी असेल किंवा कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा कामगार असेल त्यांची चौकशी करून त्यांना त्या पद्धतीने जर कामात जर दोषी आढळला तर त्याचा कारवाई करायची अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुका शहर सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते. आज तुम्ही सुरुवातीपासून बघाल तर आपण प्रत्येक कार्यालय फिरलो. या नगरपालिकेत कार्यालय खूप आलिशान बांधले, आभार आहे ज्यांनी बांधले, पण त्याच्यात बसणारे अधिकारी हजर नाही, त्याच्यात बसणारे नगरसेवक हजर नाही, त्याच्यात बसणारा कोणताही सभापती जो निवडून आलेला आहे किंवा ज्याला सभापती पद मिळालेले आहे तो सभापती हजर नाही. मान्य आहे नगराध्यक्षांना थेट जनतेतून मिळालेलं आहे, परंतु ते देखील हजर नाही. नगराध्यक्ष काही कामानिमित्त बाहेर असेल तो उपनगराध्यक्षांनी हजर राहावं असा आमची इच्छा होती, पण ते देखील नाही. विरोधी पक्षाच्या एक नगरसेविका आम्हाला भेटल्या, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही जे करताय ते जनतेसाठी करताय तसंच आम्ही देखील करू. पण मला हे समजत नाही, जनतेला अडचण आल्यानंतर जनतेने जायचं कोणाकडे? नगरसेवकांच्या घरी, नगरसेवकांच्या कार्यालयात की नगरपालिका? यांचा कुठेही पत्ता नाही. मग कदाचित आम्हाला आता होर्डिंग लावावं लागेल नगरसेवक हरवले, कारण कोणत्याही कामावर कोणत्याही प्रशासनावर नगरपालिकेचे नगरसेवक, आपण नगरसेवक का निवडून देतो तर लोकप्रतिनिधी नगरसेवक ज्याच्या नावाचा सेवक आहे पण तो सेवक नाही, तो सेवा करतच नाही, जनतेपर्यंत तो पोहोचत नाही किंवा जनता त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आता हे तुम्हाला ठरवायचं नक्की काय करायचं. जेव्हा जनता एक होईल, जेव्हा जनता मनसेच्या पाठीमागे उभी राहील तेव्हा ही आपण नगरपालिका नक्कीच सुरळीत करू हे आश्वासन मी तुम्हाला शहराध्यक्ष या वतीने देतो. आता तो हुतात्मा स्मारकासाठी तुम्ही तो कारंजा केलेला आहे याच्या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी, पण जो केलेला आहे त्याच्यात एवढा मोठा खर्च झालेला आहे त्याचा काही कोणत्याही पदी उपयोग नाही. ठीक आहे, हुतात्मा स्मारकाला त्या लाईटी सुद्धा नाही, तो कारंजाही चालू नाही, त्याची देखभाल पण नाही, मग एवढा खर्च. राजीव गांधी भवन तेच बंद आहे, ते बंद, मग ते कधी चालू करायचं? मग तुम्ही नगरपालिका काय नक्की काय चाललं काय? एवढा खर्च तुम्ही जनतेचे टाकताय राजीव ना. गांधी भवन तुमच्या नगरपालिकेवर नाव आहे ते सुद्धा बंद. एवढा खर्च तुम्ही केलेला आहे, ते हुतात्मा स्मारक एवढं छान बनवलेलं आहे, आनंद आहे आम्हाला त्याच्यात. तुम्ही सिन्नरचा भरभराट केली नगरपालिका, पण ते बंद आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर लाईट नाही,
त्याच्यावर फोकस नाही. ज्यांनी बांधलं त्यांचं दुर्लक्ष, जे आता सत्तेत आहे त्यांचं दुर्लक्ष. नक्की हे मिली भगत आहे का हे समजणार आम्हाला. दोघं मिळून जनतेला याच्यात काढताय का हे कळत नाही. विरोधी पण आणि सत्तेतले पण. पहिले 2-3 दिवस 2-3 दिवस पाणी चालू आता सर 5-6 दिवस झाले. बरं पावसाला फोन केला का तो लवडीचे उत्तर देतो. आपण आलेलो आहे जुन्नर शहरातील अतिशय असं देखावा आहे जो हुतात्मा चौक. ह्या हुतात्मा चौकाचा सिन्नरला इतिहास आहे. हा हुतात्मा चौक आपल्याला सिन्नर शहरात जे हुतात्मे आहेत ज्यांच्या प्रित्यर्थ ज्यांच्या स्मरणार्थ हा जो बांधलाय त्याची त्या इतिहासाची आठवण करून देणारा हा हुतात्मा चौक आहे. पण तो आज अंधारात आहे. त्याच्यासाठी 4.5 कोटी रुपये इतका निधी खर्च झालेला आहे. परंतु त्या निधीचा वापर करून अतिशय सुंदर असं हे बांधलेलं आहे. परंतु त्याची निगा सध्याच्या नगरपालिकेला किंवा सत्तेत जे आहेत त्यांना ती ठेवता येत नाही. त्याच्या साईडच्या ज्या लाईट्स आहेत त्या बंद असतात. मान्य आहे पाण्याचा जो कारंजा केला होता त्यासाठी पाण्याची कमतरता आहे सिन्नरकरांना. पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात नाही आहे. आम्ही म्हणत नाही 2-2 तास ते पाणी उडवा, परंतु ते जे पाणी आहे कारंजा जो आहे ज्याचे प्रस्तावितेसाठी खर्च झालेला आहे तो खर्च उपयोगात आला पाहिजे. त्याच्या साईडनी लाईट्स पाहिजे. म्हणजे ते एक हुतात्म्यांचा आमचं स्मारक आहे. तो आमच्या हृदयात आहे. तो आमचा इतिहास आहे. तो नक्कीच या नगरपालिकेने जपायला हवा एवढी नम्र विनंती.